देशाच्या राजकारणात 19 डिसेंबरला मोठी घडामोड घडणार. कदाचित भारताचे पंतप्रधानही बदलतील. पृथ्वीराज चव्हाणांचा मोठा दावा. तर इस्रायली गुप्तहेराच्या स्टिंग ऑपरेशनमुळे अनेक जण अडचणीत येण्याचीही शक्यता वर्तवली. एकनाथ शिंदेंनी अमित शहांना खिशात घातलंय. एकनाथ शिंदे पुन्हा मुख्यमंत्री होतील असं वाटतंय. प्रकाश आंबेडकरांची प्रतिक्रिया. तर आंबेडकरांना जे वाटलं ते त्यांनी म्हटलं. प्रकाश आंबेडकरांच्या वक्तव्यानंतर चंद्रकांत पाटलांची प्रतिक्रिया. दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येत असल्यास त्यांना स्वातंत्र्य आहे. मंत्री चंद्रकांत पाटील यांचं वक्तव्य. तर महायुती म्हणूनच निवडणूक लढवण्याचा आमचा प्रयत्न असेल. चंद्रकांत पाटील यांचं स्पष्टीकरण. राज्यातील सर्व 29 महापालिकांची निवडणूक एकाच टप्प्यात होणार. साधारणतः जानेवारीच्या तिसऱ्या आठवड्यामध्ये त्यासाठी मतदान होण्याचीही शक्यता. मुंबई महापालिकेमध्ये महायुतीचाच महापौर होणार. मुख्यमंत्री फडणवीस ठाम. तर कल्याण डोंबिवलीमध्ये भाजप आणि शिवसेनाच प्रमुख पक्ष. फडणवीसांचं विधान. जनतेचे कल्याण आणि राज्याला पुढे नेणं हेच आमचं ध्येय. आगामी महापालिका निवडणुका महायुती म्हणूनच लढणार. क्रीडा मंत्री माणिकराव कोकाटे यांचं विधान. आमचा पक्ष हा जगातील सर्वात मोठा पक्ष. महापालिका निवडणुकीमध्ये पुणेकर आम्हाला साथ देतील. केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांच्याकडून विश्वास व्यक्त. महापालिका निवडणुकीमध्ये महायुती एकत्र येण्याचं ठरलं. मात्र जागा वाटपात अडचणी. जागा वाटपाचा फॉर्म्युला निश्चित करणं कठीण. महापौर कुणाचा आणि इतर पदांसंदर्भात काय याबाबत महायुतीमध्ये तिढा कायम. ठाणे महापालिकेसाठी अजित पवारांच्या राष्ट्रवादीचा स्वबळाचा नारा. ठाणे पालिकेमध्ये राष्ट्रवादीचे किमान 20 नगरसेवक विजयी होतील. राष्ट्रवादीचे ठाणे जिल्हाध्यक्ष नजीब मुल्ला यांचा दावा. कल्याण डोंबिवलीमध्ये भाजपला किमान 55 ते 60 जागा द्याव्यात. दरम्यान शिंदेच्या शिवसेनेचा भाजपच्या मागणीला विरोध होण्याची यामुळे शक्यता. सूत्रांची माहिती. उपमुख्यमंत्री शिंदेची सेनेच्या आमदारांशी वन टू वन चर्चा. विकास कामांसाठी निधी कमी पडणार नाही याबाबत चर्चा. ठाकरेंच्या शिवसेनेला कामातनं उत्तर देण्याच्याही सूचना. सूत्रांची माहिती. पुणे महापालिकेसाठी आमच्याकडे 165 उमेदवार तयार. आमचं राजकारण पुणेकरांच्या हिताचं असेल. तरुण चेहऱ्यांना संधी देणार. धंगेकरांची माहिती. पुणे पालिका स्वबळावर लढले तर 168 जणांना तिकीट मिळतील. महायुती म्हणूनच निवडणूक लढवणार. चंद्रकांत पाटलांची प्रतिक्रिया. तर महायुती म्हणून गल्लत होणार नसल्याचीही चंद्रकांत पाटील यांची माहिती. महापालिका वेगळे लढणार असं भाजप सांगत होतं. मात्र एकनाथ शिंदेंनी पुन्हा स्वतःची पॉवर काय हे दाखवून दिलं. प्रकाश आंबेडकरांचा महायुतीवर निशाणा. पुण्यामध्ये मनसे आणि ठाकरेंच्या शिवसेनेच्या युतीसाठी हालचाली. पुण्यात उद्या मनसे आणि ठाकरेंच्या शिवसेनेची सकाळी 11 वाजता बैठक. दोन्ही पक्षांच्या नेत्यांची उद्या बैठक. मलिकांसंदर्भात प्रत्येक पक्षाचा जो तो अधिकार. त्याबद्दल मी काहीही बोलणार नाही. मलिकांना होणाऱ्या भाजपच्या विरोधावर अनौपचारिक गप्पांच्या वेळी अजित पवारांचं विधान. बॉर्डर सिनेमातील पात्राचं उदाहरण देत जयंत पाटलांची सरकारवर टीका. बाकी सब ठीक है अशी सरकारची अवस्था. जयंत पाटलांचा टोला. नागपुरातील संघाच्या बौद्धिकाला अजित पवार जाणार नाहीत. आज होणाऱ्या बौद्धिकाला राष्ट्रवादीकडून कुणीही उपस्थित राहणार नसल्याची माहिती. बार्टी आणि सारथी विद्यार्थ्यांच्या पीएचडी प्रवेशावर मर्यादा घालणार. अजित पवारांची विधानसभेत माहिती. बार्टीच्या प्रश्नावर शिरसाटांनी निधी मागितल्यानंतर अजितदादा सभागृहातूनच निघून गेले. 42,000 मिळतात म्हणून एका घरातले 5-5 जण पीएचडी करतात. अजित पवारांचं विधान. तर इतरांना संधी मिळत नाही ही दादांची चिंता. बरोबर फडणवीसांकडून सुद्धा दुजोरा. पुणे जमीन व्यवहार होत असताना अधिकाऱ्यांनी नकार द्यायला हवा होता. अधिकाऱ्यांनी त्यावेळी कागदपत्र तपासणं गरजेचं होतं. पत्रकारांसोबतच्या अनौपचारिक गप्पांमध्ये अजित पवारांचं वक्तव्य. अजित पवारांच्या पुत्रानं गुन्हा केलाय त्यामुळे अजित पवारांनी आता रंगसफेदी करू नये. पुण्यातल्या जमीन प्रकरणावरून संजय राऊतांची टीका. तर पार्थ पवारांसह मुरलीधर मोहोळ यांच्यावर फौजदारी गुन्हा दाखल करा. ठाकरेंच्या शिवसेनेच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांची मागणी. तर जैन बोर्डिंग प्रकरणामध्ये धर्मादाय आयुक्त आणि बँकांची सुद्धा चौकशी व्हावी. सुषमा अंधारे यांची मागणी. तुटेपर्यंत ताणलं गेले आता थांबलं पाहिजे. अनौपचारिक गप्पांदरम्यान रायगडच्या पालकमंत्रीपदासंदर्भात अजित पवारांचं मोठं विधान. तर उदय सामंत, तटकरे आणि गोगावलेंशी चर्चा झाली आहे त्यामुळे लवकरच निर्णय होईल अशीही अजित पवारांची माहिती. तर अजित पवारांकडून जर एक पाऊल पुढे दिसत असेल तर आमची 2 पावलं पुढे असतील. आम्हाला सुद्धा वादविवाद करण्याची हौस नाही. रायगडच्या पालकमंत्रीपदासंदर्भात भरत गोगावलेंची प्रतिक्रिया. मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना एमआयएमचे नेते इम्तियाज जलील यांनी ठेवलं नावं. दरम्यान फडणवीस म्हणजे आणि शिंदे तसंच पवार म्हणजे इनामिना डिका असल्याचीही जलील यांची टीका. लहान मुलं पळवणाऱ्या टोळ्यांसंदर्भात राज ठाकरेंचं मुख्यमंत्री फडणवीसांना पत्र. ठोस कारवाई करण्याची मुख्यमंत्र्यांकडे मागणी.
मुली बेपत्ता होतात यावर फडणवीस शिंदे बोलत नाहीत, मात्र फक्त लाडकी बहीण आणि 1,500 रुपये हाच सरकारचा अजेंडा, संजय राऊतांची टीका. मुख्यमंत्री या प्रकरणावर लक्ष ठेवून राज्यातील मुलं बेपत्ता होण्याच्या प्रकरणावर योगेश कदमांचं वक्तव्य. तर 90% जास्त बेपत्ता मुलं सापडतात, योगेश कदमांचं स्पष्टीकरण. मुंबईतनं दिवसाला 4 ते 5 मुली बेपत्ता होत असल्याची धक्कादायक माहिती समोर. गेल्या 10 महिन्यात अल्पवयीन मुलींच्या अपहरणाचे 1187 गुन्हे नोंद. बॉम्बे नाही तर मुंबईच, महाराष्ट्र शासनाची भूमिका खूपच स्पष्ट. अनिल परबांनी उपस्थित केलेल्या प्रश्नावर आशिष शेलार यांचं उत्तर, तर केंद्रीय विज्ञान तंत्रज्ञान मंत्र्यांच्या विधानावर आशिष शेलार यांचं स्पष्टीकरण. विरोधी पक्षनेता निवडीसंदर्भात सर्व अधिकार मुख्यमंत्र्यांचे, सरकारनं आता नाटकं करू नयेत. विरोधी पक्षनेता करायचा असल्यास करणार नाही असं सांगा, पृथ्वीराज चव्हाणांचा सरकारवर निशाणा. अधिवेशनात विदर्भाच्या प्रश्नावर जास्त चर्चा झाली नाही, विदर्भातील प्रश्नांवर चर्चा व्हावी अशी मागणी अध्यक्षांना. तर सुधीर मुनगंटीवार यांचं वक्तव्य, बिबट्या नियंत्रणासाठी लष्कराची मदत घ्यावी अशी ही मागणी. वेगळ्या विदर्भाच्या काँग्रेसच्या भूमिकेला आमची साथ नाही, वेगळ्या विदर्भाचं स्वप्न पाहणाऱ्यांचं स्वप्नभंग होईल, संजय राऊतांची टीका. आम्ही सुद्धा संजय राऊतांना फार महत्व देत नाही, वेगळ्या विदर्भाचा मुद्दा मांडताना आम्ही हायकमांडशी बोलू, वडेट्टीवारांची राऊतांच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया. आम्ही जिथे बसतो तिथे हा बॉक्स नेमका कशाचा आहे, सभागृहात अनिल परब यांनी व्यक्त केली शंका. तर आमच्या मोबाईलमधला डेटा या बॉक्समध्ये जाणार तर नाही ना, असाही सवाल व्यक्त. दरम्यान हा बॉक्स वायफायची सुविधा उपलब्ध व्हावी यासाठी असल्याचं आशिष शेलार यांचं स्पष्टीकरण. वनताराचा 50 पेक्षा जास्त बिबट्या घेण्यास नकार, तर 1 कोटींच्या बकऱ्या सोडणं व्यवहार्य नाही, अजित पवारांच्या अनौपचारिक गप्पांमध्ये माहिती. वनतारासारखं सूर्यतारा ठाण्यामध्ये करण्याचं ठरवलंय, अजित पवारांच्या वक्तव्यासंदर्भात त्यांच्याशी चर्चा करणार, वनमंत्री गणेश नाईक यांची प्रतिक्रिया. शिंदे सेना नाही शिवसेना बोलायचं, शंभूराज देसाई वरुण सरदेसाईंवर संतापले. तर फडणवीस हे 4 वेळा शिंदे सेना म्हणाले, त्यांनाही एकदा सांगा, वरुण सरदेसाईंचं शंभूराज देसाईंना उत्तर. मुनगंटीवारांना मंत्रीपद न मिळाल्याची मनात खदखद, तर आता भाजप आमदार आशिष देशमुखांची टीका. मंत्री सभागृहात येत नसतील तर त्यांच्यावर बिबटे सोडा असं वक्तव्य मुनगंटीवारांनी केलं होतं. गोंदियात 3 नक्षलवाद्यांनी केलं आत्मसमर्पण, 3 नक्षलवादी दरेकसा एरिया कमिटीचे सदस्य. यापूर्वी 11 नक्षलवाद्यांनी आत्मसमर्पण केलं होतं. तर साताऱ्याच्या सावरी गावामध्ये मुंबई क्राईम ब्रांचचा छापा, ड्रग्ज रॅकेटचा या ठिकाणी पर्दाफाश, 7 आरोपींना अटक. सातारा ड्रग्ज प्रकरणी प्रकाश शिंदे नावाच्या व्यक्तीचं नाव पुढे येत आहे. प्रकाश शिंदे यांच्यासह आणखी काही नावं समोर, अंधारेंचं वक्तव्य. तर साताऱ्यातील एमडी ड्रग्ज तयार करणाऱ्या कारखान्यावरून अंबादास दानवेंचा गृहमंत्री फडणवीसांवर निशाणा. मुंबईतील पोलीस साताऱ्यामध्ये कारवाई करतात, सातारा पोलीस या संदर्भात गप्प कसे असे प्रश्न उपस्थित करत दानवेंचा गृहमंत्र्यांवर निशाणा. नाशिकच्या डोंगराळेमधील अल्पवयीन मुलीवरील अत्याचार आणि हत्येप्रकरणी आरोपीला महिन्याभराच्या आत फाशीची शिक्षा द्यावी, सुहास कांदेंची विधानसभेत लक्षवेधी मांडत मागणी. पालघरच्या जव्हारमधील सार्वजनिक बांधकाम विभागातील घोटाळ्याचं प्रकरण, 111 कोटींचं बिल काढणाऱ्या कंत्राटदाराला कुणी संरक्षण दिलं, जयंत पाटलांचा सवाल. नाशिकच्या डोंगराळेमधील मुलीवरील अत्याचार आणि हत्ये प्रकरणातील आरोपीला फाशीची शिक्षा द्या, सुहास कांदेंची विधानसभेत लक्षवेधी मांडत मागणी. छत्रपती संभाजीनगरात प्रभाग क्रमांक 5-15 मधून शिंदेंच्या आजी माजी आमदारांचं कुटुंब इच्छुक. गुलमंडीतनं मुलाला किंवा कार्यकर्त्याला उमेदवारी मिळावी यासाठी माजी आमदार किशनचंद तनवाणी यांची मागणी. तर आमदार जयस्वाल यांना सुद्धा कुटुंबात उमेदवारी हवी. आज मध्य पश्चिम आणि ट्रान्स हार्बर रेल्वे मार्गावर मेगा ब्लॉक. मध्य रेल्वेवर माटुंगा ते मुलुंड, पश्चिम रेल्वेवर बोरिवली ते गोरेगाव, तर ट्रान्स हार्बर मार्गावर ठाणे ते वाशी दरम्यान ब्लॉक असेल. प्रसिद्ध फुटबॉलपटू लिओनेल मेस्सी आज मुंबई दौऱ्यावर, तर गोट इंडिया टूरचा भाग म्हणून मुंबईच्या ऐतिहासिक वानखेडे स्टेडियमला भेट देणार. मात्र मेस्सीचा कुठलाही फुटबॉल सामना होणार नाही. मेस्सीच्या स्वागतासाठी बांद्रा सी लिंकवर आकर्षक रोषणाई. मेस्सीला पाहण्यासाठी चाहत्यांमध्ये उत्साहाचं वातावरण. सी लिंकवर मेस्सीचे एलईडी बॅनर्स. हैदराबादमध्ये मेस्सी मॅजिक दरम्यान राहुल गांधींनी लिओनेल मेस्सीची भेट घेतली. मेस्सीचा संघ आणि तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांच्यामध्ये मैत्रीपूर्ण सामना रंगला. कोलकात्याच्या कार्यक्रमातनं मेस्सी लवकर निघून गेल्यामुळे चाहते संतापले. संतापलेल्या चाहत्यांनी पाण्याच्या बॉटल्स फेकल्या. मेस्सीला बघायला न भेटल्यामुळे चाहते मैदानावर चाकरले. दिल्लीच्या रामलीला मैदानावर आज काँग्रेसचं आंदोलन. मतचोरी विरोधात वोट चोर गद्दी छोड हे आंदोलन. राहुल गांधी, काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे या आंदोलनात सहभागी होणार.
1993च्या मुंबई दंगलीतील आरोपींची निर्दोष सुटका. दरम्यान हिंसाचारामध्ये आरोपीचा सहभाग सिद्ध करण्यात सरकारी पक्षाला अपयश. आरोपी विरोधात कोणताही प्रत्यक्ष परिस्थितीजन्य पुरावा आढळला नसल्याची कोर्टाची माहिती. मुंबईच्या महालक्ष्मी मंदिरातील संशयास्पद बॅगमध्ये कपडे आढळले. पोलिसांच्या तपासानंतर मंदिर भाविकांकडून पुन्हा खुलं. भंडाऱ्यामध्ये प्रशासनानं दिलेला शब्द न पाळल्यामुळे गोसेखुर्द प्रकल्पग्रस्तांचं जलसमाधी आंदोलन. वैनगंगा नदी किनारी प्रकल्पग्रस्तांचं जलसमाधी आंदोलन. कोल्हापूरच्या शेंडे पार्क या ठिकाणी 100 एकरात आयटी पार्क बांधणार. मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांनी या प्रकल्पाला हिरवा कंदील दिलाय. आमदार राजेश क्षीरसागर यांची माहिती. कल्याण डोंबिवली महापालिकेचा अजब कारभार समोर. दरम्यान टिटवाळ्यातील कातकरी आदिवासी विधवा महिलेच्या झोपडीला पाठवला थेट 2,33,000चा मालमत्ता कर. आदिवासी संघटना आक्रमक. दरम्यान पालिकेवर मोर्चा काढणार असल्याची माहिती आणि जाब विचारणार. जळगावच्या चोपडा या ठिकाणी जवाहर नवोदय विद्यालयाच्या निवड चाचणीमध्ये 851 विद्यार्थी सहभागी. चोपडा तालुक्यामध्ये 2 केंद्रांवर या परीक्षेचं आयोजन. विद्यार्थ्यांना केंद्रापर्यंत आणण्याची व्यवस्था करण्याच्याही सूचना. बाळापूर उपनगरामध्ये आमदार चषक क्रिकेट स्पर्धेचं शानदार उद्घाटन. ग्रामीण भागातील तरुणांना खेळाची आवड निर्माण व्हावी यासाठी आमदार राम भदाणे यांचा क्रिकेट स्पर्धेसाठी पुढाकार. धुळे शहरात प्रमुख मार्गांवर लावलेले 100 बॅनर्स महापालिकेनं कारवाई करत काढले. बॅनर वाहतुकीला अडसर ठरत असल्यानं तक्रार झाली होती आणि त्यामुळेच ही कारवाई. धुळ्यातील मोहाडी अंडरपासमध्ये पाण्याचे झरे. पंप बंद असल्याचा नागरिकांना फटका. अंत्ययात्रेच्या वाहनांना सुद्धा कसरत करावी लागली आहे. संतप्त नागरिकांचं रेल्वे प्रशासनाला या संदर्भात निवेदन. पिंपळनेर नगर परिषदेच्या जलशुद्धीकरण केंद्रामध्ये घाणीचं साम्राज्य. नवीन घंटागाड्या धूळ खात. जलशुद्धीकरण केंद्राची निगा न राखल्यामुळे पिंपळनेरकर अद्यापही शुद्ध पाण्यापासून वंचित. रायगडच्या बोरघरमध्ये खासदार सुनील तटकरे यांनी वारकऱ्यांसोबत ठेका धरला. अखंड हरिनाम सप्ताहामध्ये तटकरे भजनात बनले. पुणे महापालिकेसाठी आज महाविकास आघाडीची एकत्र बैठक. पवारांच्या राष्ट्रवादी कार्यालयामध्ये ही बैठक. तर दुपारी पुन्हा मनसे आणि ठाकरेंची सेना यांच्यात बैठक होणार. त्यामुळे पुण्यामध्ये मनसे आणि ठाकरे सेना सोबत जाणार की महाविकास आघाडीत राहणार याकडे लक्ष. मंत्री चंद्रकांत पाटील यांनी बाबा आढाव यांच्या कुटुंबियांची भेट घेतली. आढाव यांच्या घरी जाऊन कुटुंबियांचं सांत्वन केलं. पुण्यात उद्या भाजप शक्तीप्रदर्शन करणार. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस 3,000 कोटींच्या कामांचं उद्घाटन करणार. पुण्यातील निवडणुकीची भाजप दिशा ठरवणार. पुण्यामध्ये भाजपकडून इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती घेणं सुरू. पहिल्याच दिवशी 800 इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती. नाशिकमध्ये आज भाजपकडून इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती. आमदार राहुल ढिकले संघटन मंत्री यांच्यासह कोर कमिटीच्या नेतृत्वाखाली मुलाखत प्रक्रिया होणार. तर 22 जागांसाठी भाजपकडून 988 इच्छुक उमेदवार. परसोवा भाईंदर सेतू रस्त्याचा मार्ग मोकळा. 45,000 खारफुटीची झाडं तोडण्यास परवानगी. वैद्यकीय पदव्युत्तर अभ्यासक्रमाची प्रवेश प्रक्रिया सुरू. प्रवेश प्रक्रियेसाठी देशभरात 4,000 नव्या जागांना मान्यता. प्रवेश प्रक्रियेच्या दुसऱ्या आणि तिसऱ्या फेरीमध्ये जागांचा समावेश होण्याचीही शक्यता. उत्तर मुंबईतील आतापर्यंत 330 रस्त्यांची कामं पूर्ण. उर्वरित रस्त्यांची कामं डिसेंबर अखेरपर्यंत पूर्ण होण्याची शक्यता. तर मालाड, बोरिवली, कांदिवली, दहिसर या भागातील नागरिकांचा प्रवास यामुळे सुखकर होणार. डोंबिवली एमआयडीसीतील गुलाबी रस्ता प्रकरणाची दखल. एमआयडीसी आणि ठेकेदाराला प्रदूषण नियंत्रण मंडळाची नोटीस. विमानतळ परिसरातील फनेल झोन आणि संरक्षण विभागाच्या आस्थापनांमुळे रखडलेल्या पुनर्विकास प्रकल्पांना आता गती मिळणार. प्रकल्पांना गती देण्यासाठी प्रोत्साहनपर एफएसआय आणि टीडीआर देण्याची सरकारची घोषणा. बदलापूर, कल्याण आणि कर्जत भागामध्ये थंडीचा कडाका वाढला. किमान तापमान 10 तर कमाल तापमान 12 अंशांवर. मुलुंड पक्षी उद्यानाचं आज मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते ऑनलाईन भूमिपूजन. मुलुंड पश्चिमेला नाहूर नाव तर परिसरामध्ये मुंबई पालिकेकडून पक्षी उद्यान उभारलं जाणार. पुणे महापालिका खडकवासला ते हडपसर मेट्रोसाठी 66 ठिकाणी उड्डाणपूल फोडणार. दरम्यान पालिकेच्या प्रस्तावाला स्थायी समितीची मंजुरी. पुणे विमानतळावर तरुणाच्या बॅगेत सापडला गांजा. तरुणावर पुणे विमानतळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल. पुणे जिल्हा नियोजन समितीमधनं बिबट्याच्या उपाययोजनेसाठी आता 13 कोटी देण्यात आले. यातनं पिंजरे खरेदी, जवळपास 68 बिबटे जेरबंद. पीएमपी प्रवासातील त्रुटी आणि इतर समस्या डेपोला कळवल्या जाव्यात. पुणे पीएमपी अध्यक्षांच्या सूचना. तर पुणे फील्ड वीक नावानं या पीएमपीनं सुरू केलाय हा नवीन उपक्रम. पुणे महापालिकेसाठी काँग्रेसकडून अर्ज स्वीकारण्यास मुदतवाढ. 16 तारखेपर्यंत अर्ज भरता येणार. सगळ्याच पक्षांकडून पुण्यामध्ये जोरदार तयारी.
पुणे महापालिकेची निवडणूक होईपर्यंत बदल्या होणार नाहीत, अतिरिक्त आयुक्त पवनीत कौर यांचे आदेश.